केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना। या योजनेअंतर्गत मत्स्य व्यवसाय विकासाची प्रमुख उद्दिष्ट म्हणजे मत्स्य उद्योगात वाढ करणं, मत्स्य उत्पादन वाढवणं आणि सोबतच अधिक रोजगार निर्मिती करणं। नमस्कार, मी राजश्री निवृत्तीसाठी राहणार तालुका जिल्हा बुलढाणा। मला प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत 2022-23 ला मत्स्य संवर्धन करण्याकरता पिंजरा पद्धतीने मत्स्य संवर्धन करण्याकरता प्रकल्प मंजूर झाला होता। त्यानुसार आम्ही पेंटाकळी जलाशयामध्ये 18 पिंजरे उभारून त्यामध्ये पंकज मासळीचे संवर्धन केलेले आहे। गेल्या 7 ते 8 महिन्यामध्ये आमची पंकज मासळी जी आहे ती 600 ते 700 ग्रामपर्यंत गेलेली असून 10-15 दिवसामध्ये आम्ही 6 ते 7 टन पंकज मासळीची विक्री करून आमच्या उत्पादनामध्ये बरीच वाढ झालेली आहे। आणि या क्षेत्रात आम्ही नवीन असूनसुद्धा आम्हाला बुलढाणा या फिशरीज डिपार्टमेंटकडनं वेळोवेळी गायडन्स मिळत गेलं आणि त्यानुसार आम्ही संवर्धन करत गेलो। बऱ्याचशा गोष्टी नवीन शिकायला मिळाल्या। त्यामध्ये बुलढाणा जिल्हा फिशरीज डिपार्टमेंटचे पदाधिकारी यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून आमचं कार्यामध्ये बरीच मदत केली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। माशाच्या संगोपन करताना बऱ्याच गोष्टी आढळल्यात की माशांना फक्त फीड देऊन चालत नाही। माशांच्या आकारानुसार बरंच साईजचं फीड अवेलेबल असतं। 2 mm, 3 mm, 0.8 mm क्रंबल अशा प्रकारचं असतं। माशा जेव्हा छोट्या असतात तेव्हा त्यांना क्रंबल द्यावं लागतं। जशी साईज वाढते त्यानुसार माशांचं फीडच्या साईज पण वाढत असते आणि त्याचबरोबर त्यांना वाढीसाठी विटॅमिन ची गरज असते, प्रोटीन पावडरची गरज असते, प्रोटीन द्यावे लागत असतात। त्या आपण फीडमधून देत नसतो, पण आपण त्यांना सप्लिमेंट म्हणून देत असतो। आम्ही सुरुवातीला एका महागड्या कंपनीचं फीड वापरलं, पण त्याच्यानंतर आम्ही फीडवाल्याचं फीड वापरायला सुरुवात केली आणि त्याच्यासोबतच फीडवाल्याचं पॉवर जेल, ग्रोथ बूस्टर, विटॅमिन सी अशा प्रकारचे सप्लिमेंट वापरायला सुरुवात केली आणि आज माशांची जी वाढ आहे ती या सप्लिमेंटमुळे म्हणा किंवा फीडमुळे म्हणा महागड्या फीडच्या तुलनेमध्ये बरीच चांगली झालेली आहे।